अंदाज अक्षय तर सलामीची जोडी महेश आणि कैलास कवटे के के. पहिल्या सामन्यात चांगली संयमी खेळी केली होती कैलासने. गोल्डन डकवर महेश तंबूत परतला होता, परंतु आता थोडंसं त्याला आव्हान निर्माण करावं लागेल. गोलंदाजी तर सुरेख आहे. रामाच्या वाडी संघाकडे गोलंदाजी सुरेख आहे, परंतु आव्हान ठेवावं लागेल. एक तगडं आव्हान निर्माण करावं लागेल अक्षय आणि कुमार ढुमणे यांच्या समोर. पुन्हा एकदा सज्ज. महेश स्ट्रायकर एंडला. इन स्विंग आउट स्विंग दोन्ही पद्धतीची गोलंदाजी केली जाते अक्षयकडून, त्यामुळे निश्चितच महेश थोडंसं थांबावं लागेल. पाहिलं आपण ना तर पहिला सामना खेळण्यासाठी रामाचीवाडी संघ बरोबर 10:15 पर्यंत इथे उपस्थित होते. निश्चितच पुन्हा आपण पाहतोय त्यांना मैदानामध्ये. यावेळेला ब्लॉक होल डिलिव्हरी आणि फलंदाज झालाय बाद. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला इथे रिस्क घेतली होती, कारण हा जो फलंदाज आहे या फलंदाजाला मात्र इथे तंबूत धाडलंय. काही गरज नव्हती, एक धाव कमी आली असती, परंतु काही धावा इथे निश्चितच वाचवल्या गेल्यात. त्या खोपोली संघासाठी गोलंदाज अक्षय याच्याकडून मोठं नाव सह्याद्री प्रीमियर लीग गाजवली या फलंदाजाने. कैलास कवटे यांनी पहिला आदिवासी प्रीमियर लीगचं सत्र माझ्या आदिवासी रॉयल संघाकडून ते खेळले होते. तिथपासून रामाच्या वाडी संघासाठी सुरेख कामगिरी ते करतायत. त्यामुळे निश्चितच ही धाव जोखीम बरी होती, काही गरज नव्हती ही धाव घेण्याची, परंतु प्रयत्न फसला. गोलंदाजांनी डायरेक्ट हिट केलं, फलंदाजाला धाडलं सरळ पॅव्हेलियन मध्ये. पुन्हा एकदा यावेळेला बिटवीन द गॅप आहे. चेंडू जातोय 4 धाब्यांसाठी. आपण पाहिलं तर हा चेंडू आलाय पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला स्लोबर राम डिलिव्हरी. ही ताकद आहे. प्रिन्स मोठं नाव आहे विलास. याच्या बॅट मधून एवढे लांब लांब षटकार येतात. मोहन पारधी यांच्यासारखेच खूप हार्ड हिटर फलंदाज आहेत, म्हणजे संधीच नसते कोणत्या क्षेत्ररक्षकाकडे, परंतु आज काही त्यांना सूर गवसलेला नाही. ज्या फलंदाजाला सूर गवसला होता आलाय षटकार. डायरेक्ट षटकार आलेला आहे. मी म्हंटल कारण मोठं नाव आहे रामाच्या वाडीसाठी. एका षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावर धाव झाल्यात 11. दुसरं षटक कुमार ढुमणे ऑन बॉलिंग मार्क आपण पाहतोय. यावेळेला मात्र यस आत्ता सूर गवसलाय महेशला. आलाय मोठा हिट. पाहिला आपण ना तर मोठा फटका आलाय. पुन्हा एकदा
पहिल्या चेंडूवर मोठा षटकार आल्यानंतर मात्र इथे रोखलंय या वेळेला सुद्धा आणि चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू थोडा स्लॉट मध्ये वाटत होता परंतु टायमिंग मध्ये फलंदाज चुकलाय आणि इथे मात्र पाहिलं आपण तर पुन्हा एकदा षटकार आलाय. महेश आलाय, रंगात आलाय महेश. सुपर्ब पीस ऑफ बॅटिंग आपण पाहतोय. पहिल्या सामन्यात सपशेल अपयशी ठरल्यानंतर मात्र या सामन्यामध्ये पुरेपूर चांगली कामगिरी करतोय महेश. 4 चेंडू मागे 2 षटकार आलेत कुमार डुमने यांना. पुन्हा एकदा या वेळेला खोदून काढलाय चेंडूला. एकच धाव मिळेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 15 धाबा आल्यात 5 चेंडू मागे. एकूण धाव फलकावर धाबा झाल्यात 26. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आणि इथे 2 धाबांची गुंजाईश आहे परंतु होणार का. प्रेशर टाकला आहे आणि सहजरित्या 2 धाबा पूर्ण. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर धाबा झाल्यात 28. यस, बऱ्याच आदिवासी प्रीमियर लीग मध्ये भेट झाल्यानंतर बाळू यांच्या सोबत बऱ्याच कालावधीनंतर भेट होते. मोठं नाव आदिवासी टेनिस क्रिकेट मधील. शेवटचं षटक दीपक. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. महेशने या वेळेला चांगली फलंदाजी केली. 28 धावा झाल्यात. हा मला वाटतं बाहेर होता चेंडू. यस, पंच वळतायत. खूप अनुभव या पंचांकडे. राहुल हिरवे यांनी स्टेजची येण्याची कृपा करावी.
3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 44. खोपोली संघाला जिंकण्यासाठी 45 धावांची गरज.
12 बॉल 23 धावांची गरज. पंचेचाळीस धावांचं लक्ष असताना धावफलकावर धावा झाल्यात 28. येणारे 11 चेंडू मात्र 17 धावांची गरज. घणाघाती फलंदाजी कलोते संघाचा कर्णधार आणि मोपाडा सहज फेकून दिलाय फ्लिक. इथे ताकदवान फलंदाजी पाहतोय आपण. सहजरित्या फलंदाजी होते मात्र रुपेशनी चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या सामन्यामध्ये सचिन मॅन ऑफ द मॅच ठरला होता. चला कलोते संघाचा कर्णधार आणि बदलापूर मोहपाडा बिग फाईट. आणि हा सुद्धा फेकून दिलाय. बॅक टू बॅक तिसरा षटकार. पहिल्या सामन्यात सुद्धा अक्षयकडून षटकारांची हॅट्रिक झाली होती. या षटकात सुद्धा आपण पाहतोय 3 षटकार लगावले गेलेत. धावफलक जाऊन पोहोचलाय 40 वर. मात्र 5 धावांची गरज. येणारे 9 चेंडू. घणाघाती फलंदाजी. उडवला टॉस. मोहपाडा प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. एक धाव. 4 चेंडूंचा सामना करून 19 वर खेळतोय अक्षय. तर कुमार खेळतोय 5 चेंडू 22 धावा. काही फलंदाजी 6 चेंडू 22 धावा. आणि यस खोपोली विन द मॅच. आणि निश्चितच